अहो, आता कसलीही काळजी तुम्हाला अस्वस्थ करते आहे। आता तर बानूवर प्रसन्न होऊन श्री खंडेरायांनी तिला अक्षय कुंकवाचा करंडा देखील भेट दिला आहे। आता हा विवाह होणारच, नाही का? मग तुम्ही अस्वस्थ का? देवी, कारण श्री खंडेरायांचा वनवास आता संपणार आहे आणि मला त्यांच्या आणि बाणाईच्या विवाहासाठी जावे लागणार आहे। मागे देखील तुम्ही मला हे सांगितलं होतं, परंतु म्हाळसा तुम्हाला चंदनपुरीला कशा जाऊ देतील? हा प्रश्न मला तेव्हाही पडला होता आणि आत्ताही पडला आहे। ह्याच प्रश्नामुळे मी अस्वस्थ झालो आहे देवी। म्हाळसा देवींनी मला बंधू मानले आहे, परंतु भविष्यात मला आणखी कोणाचा तरी बंधू म्हणून माझे दायित्व पूर्ण करावे लागणार आहे। देवी, मी काय म्हणतो आहे हे तुमच्या ध्यानात आले असेलच। होय, आणि त्याच नात्याने तुम्हाला बानूच्या आणि श्री खंडेरायांच्या विवाहाला जावं लागणार हे निश्चितच आहे। आज मी म्हाळसा देवींना हेच सांगायला जाणार आहे। अहो, परंतु तुम्ही त्यांना कसं समजावणार आहात? त्यासाठी माझ्या डोक्यात एक पर्याय आहे। कोणता? लवकरच ते तुम्हाला कळेल देवी। येतो मी। बंधू, तुम्ही काही महत्त्वाचे कार्य असल्याशिवाय तुम्ही भेटायला येणार नाही याची कल्पना आहे मला। होय देवी, माझे आपल्याकडे एक महत्त्वाचे कार्य आहे आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला भेटायला आलो आहे। तुम्ही उभे का? बसा ना। नाही, नको। विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळे लवकरात लवकर बोलून माझ्या कार्याला सुरुवात करावी असा माझा मानस आहे। सांगा बंधू, तुम्हाला काय सांगायचे आहे? काय झाले बंधू? देवी, मला तुमची अनुमती हवी आहे। अनुमती? माझी? होय देवी। कशाची? देवी, मला चंदनपुरीला जायचे आहे।